नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर मी आलोय पुण्यामध्ये बुटकीचा पहिला भाग शूट करायला। आकाश म्हणून माझा एक मित्र आहे, तर त्याच्या घरी मी 1-2 आठवडे आधी गेलो होतो। तर मग त्याच्या आईसोबत असंच गप्पा मारता मारता त्या म्हणले की बुटकी सारखी घटना माझ्यासोबत घडलेली आहे। मी म्हटलं कधी घडली होती काकू? तर काकू म्हणले 20 वर्षांपूर्वी घडली होती आणि त्याचा त्रास त्यांना अजून पण होतो। तर आपण काकूंना विचारलं की नेमकं तो काय त्रास होता आणि असं काय घडलं होतं 20 वर्षांआधी। दिलीप सोनिग्रा ज्वेलर्स हे 60 वर्ष आधी आमच्या वडिलांनी छोट्या दुकानातून चालू करून आज आम्ही या दुकानापर्यंत पोहोचलो आहे। मोठे दुकान करूपर्यंत हे गिरायकांचा विश्वास आणि गिरायकांची साथ आम्हाला चांगली लाभली। चांगले गिरायकांना सर्व्हिस दिली, गिरायकांना चांगले दागिने दिले। आज गुलमार्ग दागिने झाल्यापासून एवढं झाले की गिरायक आमच्याकडे विश्वासाने येतात। तेच आम्ही काम करतोय। आमच्या दिलीप सोनिग्रा ज्वेलर्स हे चिंचवड चापेकर चौक इथे दालन आहे, ते सगळ्यांनी एकदा येऊन भेट अवश्य द्या। नमस्कार काकू, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। नमस्कार। तर असं काय घडलं होतं 20 वर्षांपूर्वी तुमच्या सोबत? तुम्ही त्या दिवशी असं गप्पा मारता मारता सांगत होते, असं काय झालं त्या दिवशी? 20 वर्षापूर्वी खूप मोठी घटना घडली की माझा पुनर्जन्मच झाला। आणि अशी घटना घडली की आम्ही मे मध्ये लग्नाला गेलो होतो। तर ती जागा घराच्या पाठीमागची अशी थोडी विचित्र जागा होती। ती जागा गावाकडे घडलं होतं? हो। तर माझं
तिथं आम्ही मे मध्ये लग्नाला गेलो होतो गावाकडे. आणि घराच्या पाठीमागे अशी बरीच जागा आहे, थोडी विचित्र आहे, ती आम्हाला माहीत नाही, कधी आम्ही गेलेलो नाही, एवढे जास्त जात नाही. पण अजूनही गावाकडं अशी पद्धत आहे की बऱ्याच जागी अशी सोयी नाही, तर त्याच्यामुळं आम्हाला तर त्यामुळे मे मध्ये आम्ही असंच बाहेर गेलेलो आणि तिथं सोय नाही आहे म्हणून आमच्या घरी वगैरे. तर ती जागा विचित्र होती, मला कळली नाही. गेल्यानंतर जाऊन आले आणि आल्यानंतर जो ताप भरला आणि मलाही कळलं नाही. मग तो आले, मी ताप भरले, मला थंडी ताप झाली आणि मी तांब्या वगैरे टाकून दिलं आणि घरात येऊन झोपली मी. मग कोणाला काहीच कळलं नाही की हिला नेमकं काय झालं, अशी दिवसात झोपत नाही. आणि एकदम असे काय झाले की माझा चेहऱ्याचा रंग असा गोरा आहे तर पूर्ण लाल झालेला, असा डोळे लाल, अंगावर असे अगदी चट्टे दिल्यासारखे असे वेगळंच विचित्र होऊन गेलं होतं. असं नख असे लाल लाल झालेले, काय कळत नव्हतं. म्हणजे पूर्ण माझा म्हणजे देह बोले म्हणजे देहाचं सगळंच म्हणजे असं बदलून गेलं की पूर्ण लाल काळे असे झाले होते की बघितल्यानंतरही भिवून कोणी पळून गेला असतं. आता हे काय झालं काहीच कळेना. मग झोपू दे. मग मी पांघरून अशी झोपलेली, पण ते कोणाच्या लक्षात नाही आलं की तासाभराने दीड तासाने ही अशी का झोपली. जेवायला उडवा, मग जेवायला उडव तर मी एक 10 लोक जातात, 10 लोकांची जेवढी ताकद असते तेवढ्या ताकदीनं मी फक्त माझ्या सासूबाईने जेवायला उठ, वर्षा जेवायला उठ असं त्यांनी सांगितलं. मग ते उठवत आहे तर मी अशा जोरात मी त्यांना ढकलून दिलं. ते ढकलून दिल्याबरोबर त्या भिंतीला जाऊन आदळायच्या असं म्हणजे. आणि माझे मिस्टर पण होते, सगळेजण असे ही अशी काय करते, ढकलली का, मला लागलं. मग मिस्टर आले, काय झालं. मी कोणाला जवळ येतो, कोणी माझ्या जवळ यायचं नाही. जवळ आला आणि पूर्ण भिंतीला अशी पाठीमागनं पूर्ण अशी चढलेली. आणि मलाही मी त्या शुद्धीत नव्हती की मला काय होतं हे सांगायचं. मी पूर्ण म्हणजे माझ्यात कोणीतरी हे झाले. आणि त्यावेळेस 2 जण, एक पुरुष होता आणि एक बाई होती. आणि ते दोघं मला दिसायचे, कोणाला दिसायचे नाही. धोतर घातलेला माणूस होता, नऊवारी काष्टेवाली बाई होती. वय म्हणजे 60-65च्या वय असं होतं दोघांचं, 70-72 असं त्या आजोबाचं वय काय असेल माहीत नाही, पण 60-70च्या पुढचेच होते. मग घरातले परेशान झाले, हे अशी काही करते, धरलं तरी हे बोलत नाही किंवा हे करत नाहीये आणि ती ढकलून टाकून हे करते. आणि मी दारा पडते, इकडून तिकडं पळते, तिकडून इकडं पळते, मारते, काय हे करते. आणि पूर्ण अंग माझं असं बघून सगळे शॉक झाले. मग त्यांना असं वाटलं की बाबा ही कुठंतरी येत्या वेळेस भिली असेल, त्याच्यामुळे भिवून असं करत असेल. कोणाच्या लक्षात आलं नाही किंवा बाहेरचं गेल्यावर भूतबाधा झाले अशी काही. माझ्या लक्षात मला बोलतायत सगळे, तर मी अशी काय म्हणतात घोरतात, म्हणजे प्राणी लोक कसे हे करतात की असं हे करून डोळ्याची पापणी पण लवत नाही, असा प्रकार म्हणजे झाला होता. हा, एकटं पापणी पण असं होत नाही, असं करून सारखं त्यांच्यावर सगळ्यावर अशी डाफरून गेल्यासारखं असं. सगळे घाबरले. मग सासरे आले, असं बाई तसं बाई, आता थोडंसं येणार, तरी पण मी कोणालाच ऐक नाही, अशी कोपऱ्यात थोडं अशीच म्हणजे हे झाले. आता काय करावं काहीच सुचत नाही. मग डॉक्टर यांना म्हटले, म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितले की बाबा आपण डॉक्टरला बोलून घेऊया, म्हणजे काय घाबरले असेल किंवा आणखी काय तिला म्हणजे हे झालं असेल, ती आईकडे पण गेले नाही खूप दिवस झाले, मग ते विचार करून काहीतरी झालं असेल असं सगळे घरातले बोलत होते. प्रत्येक जण विचार आपले हे करत होते. डॉक्टरला बोलून आणलं आणि इंजेक्शन दिलं, स्लाईन लावलं. तात्पुरती एक 5 ते 10 मिनिटाची झोप लागली असेल आणि स्लाईन लावलं. उठले आणि असं जोरात ओरडून स्लाईन सगळं केलं, तर तो स्लाईन लावलेला जो स्टँड असतो तो पडला असा बाजूला दरवाजावरती. तर दरवाजावरती तो पडला आणि मग सगळे घाबरून गेले. परत तिला काय झालं डॉक्टर. मग बरंच असं भरपूर त्यांनी बाबा आमच्या सासूबाईंनी की बाहेरची बाधा जाऊन काय उतरून टाक. ते आमच्याकडं कसं करतात, समजा मूल दचकलं किंवा घाबरले किंवा मोठा माणूस घाबरला तर 3 धान्य म्हणजे काळे धान्य, उडीद, ज्वारी आणि एखादा आणखी एक असं, तर 3 धान्य घ्यायचे, उतरायचे, 3 वाटाची माती असं उतरून ज्या रस्त्यावरून तो माणूस आलाय जो कोण घाबरलाय त्याच्यावर उतरून तिकडे टाकून द्यायचं. नजर काढत. हा, तशा प्रकारे नजर काढायचं. पण ते मिरच्याची नजर काढतात, पण आमच्या इथं जर उतारा जर अर्जंट उतारा काढायचा असेल तर हे लगेच होतो, त्याचा उतारा लगेच मिळतो. प्रभाव जास्त. हा, जर त्याचा प्रभाव जास्ती असेल, आता ते बाहेरची बाधा झाली तर आमच्या सासूबाई हे करायच्या, सासूबाईच्या सासूबाई पण हे करायच्या आधीपासून तसंच. हा, म्हणजे हे त्यांना माहित होतं की बाहेरची बाधा अशी झाली तर हे तात्पुरतं पटकाने त्याचा उतार थोडासा त्याची तीव्रता कमी होण्यासाठी.
तर आमची तर अशी पद्धत आहे गावाकडं आजही आहे. म्हणजे आजही कुठं गावाकडं काय झालं की मी पण तेच करते. माझ्या सासूबाईने सांगितलं की 3 धान्य उडीद, ज्वारी, कारळ किंवा कुठलं तरी एखादं धान्य असं घ्यायचं, काळ्या कपड्यात बांधायचं आणि त्या माणसाच्या ज्या व्यक्तीला बाधा झाली किंवा घाबरून आले किंवा ते तसं झालंय, त्याचा परिणाम झालेला आहे त्या बाधेचा, तर अंगावरनं 3 वेळा 7 वेळा उतरायचं आणि ज्या रस्त्याला तो गेला होता तिकडं फेकून हातपाय धुवून स्वच्छ बसायचं. म्हणजे बाहेर बसायचं, पटकन घरात यायचं. आणि दुसरं असं की दृष्ट झाली तर बाबळीचा काटा आणि त्याला 7 मिरच्या घ्यायच्या आणि 7 वेळा उतरायचं. उतरल्यावर थोडा वेळ ताप कमी होतो आणि बाहेरच्या बाधाचं 3 धान्य घेऊन काळ्या कपड्यात धुणे केलं की त्याची बाधा पण लवकर लगेच 1 तासाभरात तो शांत होतो. तोही प्रकार झाला. 3 दिवस केलं, काय उतरून टाकायचं. मग आमच्या गावाकडं ते काही जरी नाही भेटलं, आपली भाकर असती ज्वारीची, त्याला तेल लावायचा, चुलीचं काळं लावायचं किंवा कोळशाचं, काय असेल जास्ती करून चुलीचं किंवा तव्याचं, ते काळे ते लावायचं भाकरीला आणि ते पण 3 वेळा उतरायचं आणि ते पण टाकायचं. मग त्यांनी 3 दिवस मी कुठं बाहेर गेले होते त्या जागेवरती भाकर उतरून टाकली, चपाती उतरून टाकली, 3 धान्य उतरून टाकलं, मिरच्या काढल्या. आणि एका जाणकाराला विचारलं तर त्यांनी काय सांगितलं ते पण उतरून टाकलं. मग ते तात्पुरतं, जो ताप आला होता तो थोडासा कमी झाला. मला तापीमध्ये घाम आलेला, एवढा घाम की मला कधीच येत नाही, तर तो तेवढा घाम आलेला. तर दिवसात 3-3 वेळा कपडे बदलायला लागायचे. तर तो घाम हे व्हायचा. आणि त्याच्यानंतर डोळे असे ना सुजून हे झालेले की मी खूप रडले काय, तर ते कमी झालं. म्हणजे थोडीशी तीव्रता कमी झाली, मग थोडीशी शांतही झाली. मग माझ्या सासूबाईने चला झोपले. मग संध्याकाळचं परत सगळी तयारी केली, बाबा हिला काय आणखी झालं तर उतरून टाकलं. मग परत संध्याकाळी केली. 3 दिवस दुपारी संध्याकाळी हे प्रकार केले. थोडक्यात तीव्रता कमी झाली की म्हणजे कसं की अति व्हायचं, मी अशी उलटी चढायची किंवा असं व्हायचं. म्हणजे भिंतीवरती म्हणजे कसं? हा, भिंतीवरती म्हणजे पूर्ण अशी व्हायची, अशी म्हणजे असं. हा, नाहीतरी बसल्या जागी अशी व्हायची ना, अशी पूर्ण पायवर असं करून असं हा प्रकार व्हायचा. म्हणजे हे मला कळायचं नाही. आणि हे व्हायला लागलं. मग सगळे बसूनच आहे, कोणी दावं घेऊन, दोरी घेऊन, मोठे दाव, आमच्याकडे दावं कासरा म्हणतात, की बाबा हे ऐकत नाही 4-4, 5-5 लोकांना. मग नंतर आमच्या सासऱ्यांच्या सासूबाईच्या लक्षात आलं की बाबा ही बाहेर गेली होती, असं सध्या जागे दिले तर तिथलं नक्कीच काहीतरी झालं. मग एका जाणकाराला आमच्या गावाचे नदीच्या पलीकडं दुसरं गाव आहे, तिथे एक जण बघणारे असे जाणकार होते, त्यांना फोन करून बोलवलं. ते आले. ते समोर आल्याबरोबर मी झोपलेली ताडकन उठून बसली, अशी म्हणजे एकदम अशी की असं. मग ते तिथंच शॉक लागल्यासारखं, जसं आपण स्टॅच्यू झाले की थांबतो तसं. मग ते नाडी तपासतात, हे बोलतायत काय झालंय बाई तुम्हाला, काय नाही हे केलं, तर काहीच बोलत नाही. आणि 1-2 मिनिटांनी ते शॉक होऊन बघितलं, त्यांना ते हात धरून असं हे करतात, त्यांना पण असं मी जोरात ढकलून देऊन त्यांना पण म्हणजे हे केलं. तर त्यांनी सांगितलं की हिला बाहेरचं झालेलं आहे. आता त्यांना पण कळलं नेमकं काय झाले काय नाही. मग फक्त बाहेरचं आले, असं करा. मग ते ठीक आहे म्हटलं. मग त्याच्यामध्ये उतारा करून टाकायचा होता. त्यांनी म्हटलं की कोंबडं, किती अंडे, असा भात, म्हणजे 7 चपाती, 3 भाकरी, 3 अंडे, पिवळा भात मीठ घालणार ते, आणि 1 कोंबडं, हे आणा आणि ते उतारा करून टाका. आणि मग काय काय बोलून त्याने ते काय नवनाथाचा कुठला अंगारा आणला होता बस, मग ते मला डोक्याला, माझ्या मिस्टरांनी आपल्या डोक्यात, कपाळाला, अंगाला, दंडाला, हाताला, पायाला सगळीकडे परत तोंडात भस्म दिलं आणि मी झोपले. मग ते दिवस मावळाला म्हणजे 5:30-6च्या दरम्यान, नाही 6:30च्या नाही, तर त्यांनी सांगितलं की दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हे टाकायचं. मग सगळ्या आमच्या सासऱ्यांनी सगळ्या आमच्या सासूबाई रेडी केल्या, भाकरी भात काय करायचं त्यांनी जे जे असं टोपलं घेतलं, त्याच्यामध्ये भाकरी, अंडे, भात सगळं ठेवलं. ते त्याने 1 नारळ आणि कोंबडा आणून त्याच्यावरती ठेवला. तो कोंबडा जिवंत होता. त्या माणसाने म्हटलं की तुम्ही बाजूला. त्यांनी म्हटलं बाई तुझ्यासाठी खायला आणलं, तू उठ बघ तुझ्यासाठी काय आणलं. तो बोल्यावर मी ताडकन उठून बसले, झोपले. मी ताडकन उठून, असं वाटतच नाही मी एवढी झोपली म्हणून. आणि तो कोंबडा असा कॉक कॉक करत होता. मी बघ तुझ्यासाठी काय आणलं. पण त्या माणसाने म्हटलं मी असं हे करत होते ना, फक्त असं पण असं नजर वर केली, त्याच्याकडे बघितलं,
बघितल्याबरोबर तो कोंबडा तिथंच मुंडी टाकला, म्हणजे तो मेला. एवढं भयानक म्हणजे बाधा झालेली. मग सगळेजण ओळखले की हिला नक्कीच बाहेरला खूप जबरदस्त झाले. मग तो 2-3 दिवस मग पहिल्या दिवशी केलं तर ते तशा प्रकारे झालं, थोडं तीव्रता कमी झाली. दुसऱ्या दिवशी त्याचा खूप त्रास व्हायला लागला. मला कळेना की माझं कुठं काय दुखायला लागलं. तरी पण ते कधी बाधा ती होती मला जास्तीची, कधी कमी होते. ते कमी झालं, थोडं बरं वाटे, कुटुंब असायचे, रडायची, मला खूप दुखतंय, मारल्यासारखं दुखतंय, काठीनं मारल्यासारखं दुखतंय, पण कळेना नेमकं काय कशामुळे. माझं हे त्रास झाल्यामुळे सगळे रडायला लागले. आता काय करायचं काही कळेना. मग तो माणूस काय म्हणता की बाबा मला तर हे झेपणारं नाही, तुम्ही दुसरीकडे कुठं बघा. मग दुसरीकडे बघितलं की आमच्या असेच ओळखीतले होते. मग त्यांनी बरंच काही काही सांगितलं, त्याला बोलवलं. मग हे तोंड फुटेना. मग तो एक माणूस म्हणजे मलाच फक्त दिसतोय, समोर दिसतोय. घरात गेलं की तिथं नाचताय 2 जण, म्हणजे असा 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 तुला नेणार, तुला नेणार, तुला नेणार असं करताय. आणि मी घाबरून चिरकून दुसऱ्या रूम मध्ये यायची. हे बघ तुझ्यासाठी जाळ लावलाय, पण असं काय टाकायचं ते जाळ लागायचं घराच्या एका भिंतीला. आणि मग असं करायचं. मग बाहेर मी उठून बसले की बाहेर दरवाजाच्या बाहेर हे करायचे की बघ तुझ्यासाठी आम्ही बाहेर काय टाकले, तू बाहेर आहेस की तू मरणार, आम्ही तुला घेऊन जाणार. हा प्रकार चाललेला. मग कमीत कमी 8 दिवस हे चाललेलं. मग मी ओरडते, मला घेऊन जात आहेत, मला सोडा म्हणा, मला घेऊन जातात, मला वाचवा, मला घेऊन जातात. कोणाला काहीच कळेना. मग कोण घेऊन जात आहे नावच फुटेना, ते बोलू देत नाही. मग पुरुष ह्या बाजूला, बाई ह्या बाजूला बसले दोघं पण. आणि बघ तुझ्या खांद्यावर बसलो, आता तुला आम्ही घेऊन जाणार म्हणून असं बोलतात प्रत्येक. आणि ते कानात घुमतोय माझ्या. मग आत्ता काय करायचं. मग त्या जे जाणकार होते दुसरे, त्यांना बोलवलं, अशा करता असं झालेलं आहे, काय करावं काय समजेना. तर ते आले, बघितले, काय त्याने बघितलं आणि भस्म लावला. काही त्यांना करायचा विधी त्यांनी केला, तरी थोडकाच ते हे झाले, पण थोड्या वेळाने अति उग्र झालेली. मग डायरेक्ट त्याला, त्या माणसाला धरून मी भांडायला लागले, तू कसं काय आलायस, मला हिला न्यायचंय, मी नेणार, तू काय करायचं कर, बघतेस. दोघं पण, एक वेळा पुरुषाचा आवाज, एक वेळा बाईचा आवाज. तो म्हणायचा की मी बघतो, तू कसं काय आलायस, मला हिला न्यायचं आहे, हिनं आम्हाला, हिनं आमच्या मेळ्यात पाहिजे. मेळा म्हणजे जे जे अतृप्त हे लोक आत्मे असतात ते फिरतात. आणि त्यात एक दुपारची 12 ते 12:30 ही वेळ खूप भयानक म्हणजे विचित्र असते माझ्या मते तर. म्हणजे आणि रात्रीची पण दुपारी 12 ते 12:30, 3, 3:30 ही वेळ विचित्र असते म्हणजे माझ्या अनुभवानुसार. तर आमच्या मेळ्यामध्ये म्हणजे त्या वेळेला जे जे लोक त्या अशा एक अपेक्षा ठेवून मेलेले असतात किंवा कुठं त्यांचा जीव अडकलेला असतो, ते अशा लोकांचा एक मेळा झालेला. ते लोक असं म्हणजे कुठं त्या ह्याला एका ठराविक जागी जाऊन बसतात, त्यांचे जिथं घाण आहे तर तिथं जाऊन बसतात. म्हणजे जर समजा आपण म्हणतो ऍक्सिडेंट झालाय, तिच्या आतमध्ये तिथं भटकत असते वगैरे असं. हा, पण हे ऍक्सिडेंटचा प्रकार वेगळा आणि हे गावाकडे मेलेले वेगळे. कोणी जाळून घेऊन मेलेलं राहते, कोणी सुसाईड आत्महत्या फाशी घेऊन मेलेलं किंवा विष घेऊन मेलेलं, विहिरीत पडून मेलेलं, बरेच असे हे असतात. मग ते कुठंतरी त्यांचा जीव अडकलेला असते, मग त्यांना खायला मिळत नाही, मग त्यांना ते पाहिजे असते, पण ते कोणाच्या तोंडात बोलणार, म्हणजे असं तर अदृश्य तर कोणाला दिसत नाही, कोणाला बोलत नाही, मग ते कोणाचं तर शरीर पाहिजे असतं. आणि ती वेळ अशी होती, मी जेव्हा बाहेर गेले होते तर ती वेळ होती 12:10 काहीतरी असं होतं. आणि गेले तर त्यावेळेस ते लोक, ते त्यांचा मेळावा म्हणजे ते मेलेले लोक जे कोणी ते काय 10, 11, 12 होते अशी, तर ते सगळे असे विचित्र नाही का, इथनं काजळ लागलेलं असं, म्हणजे मला दिसायचे स्पष्ट असं. घाबरून आहे ना पूर्ण, म्हणजे काय म्हणतात आता हे आहे मी व्यवस्थित म्हणजे हे, तर मग असं एकदम असं ते ओळखणार पण नाही मला जर पहिलं बघितलं तर मला ओळखणारच नाही कोणी, एवढी भयानक माझी अवस्था झाली होती. तर असं झाल्यानंतर मग ते बोलून आणले त्या जे व्यक्ती होते, जे तांत्रिक होते, तर ते खूप म्हणजे नवनाथाचं वगैरे करायचे असे आणि पूजा वगैरे फक्त त्यांच्या मंत्राने हे व्हायचं. त्यांनी मंत्र उच्चारणा केली, पाणी शिंपडलं, त्यांनी मंत्र आपलं पाणी मंत्रून दिलं प्यायला. प्यायची नाही, मी पिलेली नाहीये. एक दिवस तर एवढं सतावले त्यांना की मी नाही पिली. मग शेवटी त्यांनी झाडूचा बांबू काढला, म्हणजे आपलं मोर पिसाचा झाडू असं काढलं पाण्याने, असा मोठा होता, जे बदललं खूप म्हणजे मारलं त्याने. मग मला लागेल आपण ते जे कोण माझ्या आतमध्ये बसतात त्यांना. मग एक वेळा बाईचा आवाज काढतो, एक वेळा पुरुषाचा की मला सोडा, मला सोडा, मला सोडा, म्हणजे माफ करा, मी पण हिला घेऊन जायचंय. तू घेऊन जातो, तू आहेस कोण, तू आहेस कोण, तू आहे. मग ते काय नावच पुढे. शेवटी त्यांनी काय केलं, त्यांच्या विधीनुसार त्यांनी वेदी केली आणि आपल्या स्वतःच्या अंगात घेऊन त्यांनी नाव फोडलं. कोणीतरी एक बाई म्हणजे भरपूर वर्ष झाले, म्हणजे ती 40
48 किती वर्ष झाले काय माझ्या आता लक्षात नाही, तर एक 30-40 वर्षाच्या गोष्ट अगोदरची गोष्ट आहे. ती बाई काय तर ती अचानकपणे असं काय मृत्यू झालेला, मग ते काय असं झालेलं तर ती भटकत होती. तिचं काय विधी मेल्यानंतरही केले नाहीये. तो माणूस पण तसाच, त्याच्यामुळे ते विधी करणं गरजेचं आहे. मग तिला असं सांगितले की बाबा त्या दोघांना पण तुला आम्ही काकद जोडी, तुला धोतर जोडी, तुम्हाला जेवण सगळं आम्ही करतो, पण आमच्या लेकराला सोड. पण हे सोडायला तयार नाही. तुम्ही काही दिलं तरी आम्ही हिला घेऊन जाणार, आम्हाला हिनं पाहिजे. एवढं प्रॉब्लेम की अक्षरशः काही सुचेना. आई वडील एकीकडे रडायला लागले, भाऊ बहीण एकीकडे रडायला लागले, आमच्या नवऱ्याच्या घरची एकीकडे रडायला लागले की नेमकं काय झालं. आणि असं करता करता ह्या दुसरा विधी करता करता म्हणजे हे नवनाथाचं पण करता करता एक आठवडा गेला. खूप तब्येत खालावली की म्हणजे माझ्यात अशी ताकद नाही, उठून बसल तर मला बसता येत नाही, एवढं म्हणजे मी हे झालेली भयानक परिस्थिती झालेली. एक वेळ अशी आली ते अंगात येऊन जे बोललंय म्हणजे माझ्या शरीरातून माझ्या मुखातून असं बोललंय की हिची टाइम पौर्णिमेची आहे, ह्या पौर्णिमेच्या ह्या वेळेला आम्ही हिला घेऊन जातात. मग ते असं बोलते, हे असंच बोलतो, ते लक्ष दिलं नाहीत. आणि 4 दिवस अगोदर वडील काय म्हटले, जागा तर चेंज करून बघा, आमच्या घरी या तुम्ही. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी वेळ पुढे 1-2-3 दिवसांनी पौर्णिमा होती, तरी जाऊ नको जमत नाही, थोडं 1-2 दिवस राहून परत येतो. मी गेलो आणि पौर्णिमे दिवशी तेवढं लक्षात बसलं नाहीये, तरी माझ्या मिस्टरांच्या थोडंसं लक्षात होतं की बाबा पौर्णिमा आहे, कुठं काय होतं. मग ते मला सोडून असे हल्ले नाही, असे बसायचे, असं कुठं गेलं तर सोबत यायचं. मी अशी झोपलंच होते, उठून बसले तरी बसायचं. काय पाहिजे का तुला, पाणी पिते का, चहा पिते का, तुला चहा आवडतो, काय खायला करून देऊ दे का, असं मला काहीच नको. त्या 15 ते 20 दिवसात माझ्या पोटात अन्न गेलेलं नाही. अन्न नाही, क्वचितच बळबळ पाणी पाजवलेलं, अन्न नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग एक असं हे झालं, माझी बहीण होती घरी आणि माझे मिस्टर, मग आई थोडंसं बाहेर काम होतं गेले, वडील शेताला गेल्यानंतर मग बसले की एकदम खाट म्हणजे झोपलेली होती, खाडकन उठले की खाली लढायला चालू केली, मला सोडा, मला नेऊ नका, मला सोडा, मला नेऊ नका. आणि हाताला धरतात, पायाला धरून माझा पाय सोडा माझा हात. मग घाबरून दोघंही गेले. मग काय केलं ते ऐकायलाच तयार नाही. त्या दोघांची ताकद कमी पडली माझ्या पुढं. डायरेक्ट माझे दोन्ही हात घेऊन मी माझ्या गळ्यालाच असे लावले आणि अशी पूर्ण आता की म्हणजे माझे बुबळे असे मोठे झाले, डोळे लाल झाले, पाणी येतंय, एकीकडे नाक बंद झालं, काय विचित्र असं पूर्ण गळ्याचं म्हणजे हे बोटं फिटं माझे असे उठलेले, ओरडायला लागले. मग तिकडनं आमचे चुलते आले सगळे धरून, काय तर 4-5 जण धरले नाही करून एक तासभर नाही सॉरी एक 15-20 मिनिटं सगळे असे माझ्या पायाला दोघं तिघं, हाताला दोघं तिघं, डोक्याला धरून असं थांबले. सोडलेच नाही, हिनं काय करते करून. मग ते त्या माणसाने सांगितलेले ते काय लिंबू उतरून टाका किंवा त्यांचं काही असं त्या रस्त्याला टाकून त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेस आमची आई केली आणि ते टाकल्यानंतर माझे मिस्टरांनी म्हटले की बाबा आमचं काही चुकलं असेल, कोणाचं आहे तुम्ही काय मला माहिती, तुम्हाला काय असेल आणखी तुम्हाला कळतो, पण असं एवढा त्रास एवढं तकलीफ देऊ नका तुम्ही. काही चुकलं तर मीच नाक असून माफी मागतो, काय होतो काय म्हणतं ते ऐकायला तयार नाही. त्यांचं खाण्यापिणं सगळं त्यांना दिलं. मग 1-2 दिवस शांत झाले, पण मी उठलेच नाही त्या ह्याच्यामध्ये. किती उठवलं, काय केलं, डोळे झाकून काहीच नाही, पूर्ण क्षीण होऊन गेले, की माझ्यात ताकदच नव्हती. आणि मग असं करता करता थोडंसं बरं झालंय, असं झालं म्हणजे जाऊ दे आता चला पुण्याला येतो म्हटलं. आल्यानंतर पुण्यात त्याच्यापेक्षा भयानक झालं. ती बाधा सोबत आली, ती काही गेलीच नाही. आणि आल्यानंतर जिथं आम्ही राहायचं तिथं आमचे जे ओनर होते, ओनर म्हणजे स्वतःच आमचं घर आहे, पण ज्यांनी बिल्डिंग बांधली होती त्यांची आई अचानकपणे वारली आणि त्यांच्या आईला पार्किंगमध्ये त्यांचं डेड बॉडी आणून काय त्यांचं विधी केली. आणि मी कशासाठी तर खाली गेलेली. मग ओके म्हणजे ओके बी नव्हते, 20% ओके होते की हा ठीक आहे मी जिने उतरू शकते, मी खाली काहीतरी आणू शकते, तरी पण मला पाठवायचे नाही. मग कोणतर सोबत राहायचं. आणि मी माझे मिस्टर दोघंही खाली गेलं आणि मला माहित नाही की ती बाई मेली आहे म्हणून. आणि त्या बाईला ती मरून गेली, पण मी तिला बघितलं नाही की ती तशी दिसते म्हणून. आणि जाऊन आणले, फक्त पायऱ्या चढत होते की अशी जोरात ओढून बघितले. आणि माझ्या मिस्टरांना म्हणते तू कोण आहेस, माझ्या घरला काय येतोयस, माझे पोरं कुठं आहेत, मी इथं कुठं आले, मला कुठं घेऊन जातोस. मी त्याला म्हणते नाही असं नाही तसं नाही, ते बळबळ मला दोघं तिघं वर घेऊन नाही. मग त्यांचं नाव घेते मी की माझ्या पोरांना बोलवा, मला बोलायचं त्यांना. मला ते बोललेच नाहीत, मला ते भरपूर केलं. मग सगळ्याला बिल्डिंग मधल्याला बोललो की ह्याशी बोलते. मग
त्यांना म्हणते मी मेले त्या अंगावर, ज्यावेळेस मेले त्यावेळेस माझ्या अंगावर ही असलीच साडी होती, तुम्ही दुसरी साडीच दिलं नाहीये, मला हे खायचं होतं तुम्ही दिलंच नाहीये, तुम्ही तुमचेच काम होतं. मी ती जी बाई बोलत होती तिथं मी तशीच बोलत होते. माझं तर बोलणं नाहीये, माझं बोलणं गावाकडचं, इथलं तर मला येत नाही जास्ती बोलणं. सगळे असंच बोलायला नाही आई मी मग तिथलं बोलायला लागली किंवा नाही आपले बिल्डर आहेत ना, म्हणजे त्यांची आई वारलेली परवाच झालेली आणि बहुतेक त्या त्यांना दिसल्या. म्हणलं मग असं करता करता मग परत एका त्याला बोलवलं. मग त्यांनी काय काय करू लागलं. मग 2 दिवस शांत झाले. हा प्रकार झाला. मग परत गावाकडे गेलो आम्ही. गावाकडे गेल्यानंतर मग जास्त ह्याच्यापेक्षा जास्ती झालं. 4 दिवसात सुधारलं नाही. कुठं लेंटीला धरून डुमकळ, कुठं काय कर, कुठं भांडे फेकून दे, कुठं आपला खंडूतला दगड असतो ते धरून मार. मग ते दोघं तिघं सांभाळता त्यांनाच नाकी नऊ आल्या. पण हे दोघं जे पुरुष आणि स्त्री होते दोघं जण ते काय सोडायला तयार नाही. हे माझ्या मानगुटीवरच बसलेले. काय केलं ते एकदा दोघं अंगाची रेत दोघंही त्रास द्यायचा. आणि त्या त्रासामुळे मी काय करते मला माहिती, पण माझं शरीर माझं अंग एवढं दुखायला लागलं की भयानक दुखायला लागलं. काय करू काहीच सुचेना. जरी स्वीट उचली तर ती स्वीट उचलेली पण कळत नव्हती मला, एवढं म्हणजे अंग दुखायचं. गावाकडे गेल्यावर दुसऱ्या एका पाहुण्याला बोलवल्यानंतर त्यांनी बराच वेळ तिथं समोर बसवलं. तू कोण आहे काय सगळ्यांना म्हणजे तुम्ही बाहेर जा. तर समोर बसले, बैठक घातली त्यांनी आणि त्यांचा काय विधी करायचा नवनाथाचा केला आणि दत्त महाराजांचा पण केला. आणि केल्यानंतर मला समोर बसले. त्यांच्या विधीनुसार मग पटापट बोलायला लागली. मग तू कुठे गेली होती? मी तिथे गेले होते. मग नाही तू कसं पकडली असं आले, दुपारच्या वेळेस आले, ते आमच्या मेळामध्ये आले, आम्हाला भूक लागली, मग तुला जेवायला दिली तर आम्हाला घेणं पाहिजे. ह्या गोष्टीला कमीत कमी महिना ते 2 महिने गेले म्हणजे पूर्ण ते नीट करायला. आणि त्याचा प्रभाव हळूहळू म्हणजे 6 महिने वर्षाला. आजही आमोशा आली की मला भयानं मी झोपत नाही, भयानं मला आवाज ऐकायला येतात किंवा क्वचितच मला असे म्हणजे मी जर बाहेर गेले, मी जात नाही सहसा, गेले तर विचित्र असे मला आकृत्या दिसतात अशा आताच्या अमावस्या पौर्णिमेला. हा आणि खूप त्रास होतो. माझे पोरं अमावस्या आली का कुठं जात नाहीत किंवा मम्मीला कसं काय झालं काय करणार. मी अशी झोपली ना की अख्खी दिवस झोपून राहते. मी खात नाही पित नाही उठत नाही काहीच नाही, चहा सुद्धा पित नाही. एवढं म्हणजे त्रास होतो की एक वेळेस होते की मला कोणीतरी धरलंय डोक्याला म्हणजे बांधलंय असा त्रास होतो की काहीच म्हणजे सुचत नाही. म्हणजे असं ते आठवलं ना मागचं तरी अंगाला काटा येतो, खूप त्रास होतो. ते तुम्ही विचारलं, रिक्वेस्ट केली म्हणून मी तुम्हाला नंतर मला सांगायची तर हिंमत नव्हती. मला हे सांगते वेळेस भीती वाटते की परत म्हणजे ते आठवलं ना की खरंच येऊन बसतील का काय हे असं. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही मन मोठं लागतंय सगळं सांगायचं म्हणलं व्हिडिओ मध्ये येऊन, कारण यांच्यासोबत ते घडलेलं आहे. येऊन सांगायचं म्हणजे आपण ते सांगता पण त्या विचारांमध्ये निघून जातो. मग ते सगळं आठवलं परत चालू होतं. मग त्याचा त्रास पण थोडंफार मन मोठं असण्यापेक्षा तेवढं धाडस असावं लागते. ते माझी हिंमत नव्हती. आता आकाशने आणि तू बोलला किंवा रिक्वेस्ट केली म्हणून मी येऊन सांगितलं. मलाच एवढं भीती वाटत होती की जाऊन बोलायचं कसं काय बोलायचं हेच भीती हे झालेली. नाही खरंच खूप धन्यवाद. तुम्ही आले व्हिडिओ मध्ये आणि सांगितलं आम्हाला की असं सगळ्या गोष्टी झाल्या. तर मला एक प्रश्न पडला होता, म्हणजे तुम्ही हे सगळं सांगितलं पण जेव्हा आता एखादा भूत आपल्याला पजेस्ट करतो म्हणजे त्रास देतो, झपाटतो आपण म्हणतो मराठीमध्ये, तसं मग आपण शुद्धीमध्ये असतो का? म्हणजे तो आपल्याला कळतं की आपण काय बोलतोय काय नाही किंवा थोडंफार आपण शुद्धीमध्ये असतो का? आपण नाही काहीच नाही. मलाही माझ्या मिस्टरांनी, माझ्या आईने, सासूबाईने हे सगळ्यांनी सांगितलं की असा असा प्रकार झालेला आहे किंवा तू असं केली. मग तेव्हा आपण मेंटली स्टेट मध्ये आपण कसे असतो? मेंटली तर म्हणजे आपण नसतोच तिथं. म्हणजे माझा तर मी तर नव्हतेच त्याच्यामध्ये. मला सगळे नाही, माझ्या नंदबाई, माझ्या मिस्टरांनी, माझे सासूबाई, सासरे, आई, वडील, भाऊ बहीण सगळे तू हे इथे केलीस, हे जागा आहे तुझी, तू उलटी झालेली, तू केस धरून वळलेली असं. मीच म्हणजे नंतर रडायची की माझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास झाला, म्हणजे मी किती त्रास दिले. म्हणजे रडायचं काय त्याच्यामध्ये? तू मुद्दाम केले थोडं, तू कोणाला उलटूनही बोलत नाहीस. आता हे
विचित्र घटना घडली, ते झालं झालं विसरून टाकायचं, आठवण काढायची नाही. पण खूप माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचीच आता समोर मी माफी मागते. खरंच माझ्यामुळे खूप त्रास झाला सगळ्यांना. पण आता आहे ओके. भीती वाटते, थोडासा त्रास होतो, पण खूप कमी झाला. एक 10% क्वचित होतो, पण तेवढा नाही की मी माणसात नव्हते. म्हणजे माझा त्यावेळेस पुनर्जन्मच झाला, नाहीतर पूर्ण गेल्याच जमा. तर धन्यवाद काकू. थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल आणि तुमच्यामुळे मी धाडस करू शकले की समोर बोलायचं. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे.